सांगलीच्या जागेवरून आज विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या नेतृत्वात स्थानिक काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे। मवियात सांगलीची जागा शिवसेना ठाकरे पक्षाला सुटल्यानं स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे। कार्यकर्ते आणि नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर विशाल पाटील अंतिम निर्णय घेणार आहेत। विशाल पाटलांनी 2019 सारखी चूक पुन्हा करू नये असं संजय राऊतांनी म्हटलंय। 2019ला विशाल पाटील यांनी काँग्रेस सोडली होती। दुसऱ्या पक्षातून लढूनही विशाल पाटलांना यश मिळालं नव्हतं असं वक्तव्य राऊतांनी केलंय। सांगलीतून उमेदवारी न मिळाल्यानं विशाल पाटील नाराज आहेत। त्यांची समजूत विश्वजित कदम काढतील असं राऊतांनी म्हटलंय। मुंबई काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आज तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे। दुपारी 2 वाजता मुंबईतील काँग्रेस कार्यालयात बैठक होणार आहे। मुंबईत काँग्रेसला 2च जागा मिळाल्यानं काँग्रेस पदाधिकारी नाराज आहेत। आजच्या बैठकीत याचे पडसाद उमटतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतील। रामटेक लोकसभा अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। सभा मतदारसंघात कन्हान इथे त्यांची प्रचार सभा होणार आहे। रामटेकचे शिवसेना उमेदवार राजू पारवे, नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार नितीन गडकरी, भंडारा गोंदियातील उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी ही सभा होती आहे। व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमची एकत्रित मोजणी करण्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे। 1 एप्रिलला न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयानं निवडणूक आयोगाला नोटीस बजावली होती। जागांचा तिढा सुटल्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या सभांचा धुरळा उडणार आहे। 21 ते 24 एप्रिल दरम्यान उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत। 21 एप्रिलला बुलढाणा, 22 एप्रिलला यवतमाळ वाशिम, 23 एप्रिलला परभणी आणि 24 एप्रिलला हिंगोली लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या सभा आहेत। एकीकडे उद्धव ठाकरे लोकसभा मतदारसंघांमध्ये सभा घेत असतानाच लवकरच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांच्या संयुक्त सभा होणार आहेत। संयुक्त सभांचं नियोजन मवियाकडून लवकरच केलं जाणार अशी माहिती मिळते। महाविकास आघाडी म्हणजे डबे नसलेलं इंजिन। प्रत्येक इंजिन वेगळ्या दिशेनं जात आहे, त्या इंजिनाला डबे लावायला कोणीच तयार नाहीये अशी टीका फडणवीसांनी केली आहे। महायुतीला मोदींचं इंजिन आहे, त्याला वेगवेगळे डबे लावलेत, प्रत्येक डब्यात लोकांना बसण्याची व्यवस्था आहे, त्यामुळेच महायुती पुढे जाते असं फडणवीसांनी म्हटलंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे। साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मात्र माढामधून उमेदवारी कुणाला मिळणार याकडे आता लक्ष लागलंय।